सिद्धं शुद्धं प्रणमीय जिनेन्दवरनेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओच्चम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की। जय परम पूज्य चातर चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज। जय प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की। जय परम पूज्य आचार्य प्रवेक्षाट सुंदर सागर जी महाराज की। जय परम पूज्य मोदीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। जीवकांमध्ये योग मार्गणा चालू आहे आपली। ते योग मार्गणेमध्ये आपण 15 योगांचं स्वरूप पाहिलं पहिला। एकूण 15 योग कोणते कोणते सांगा पाठीमग राजश्रवांच्या पाठीमग। तुमचं नाव माहीत नाही? हां काय योगाचे 7। मनोयोग 4, वचनयोग 4 आणि कायोग 7 प्रकारचं। ते 15 योगाचं वर्णन केल्यानंतर आता जे 5 शरीर आहेत त्याच्यामध्ये 2 भेद केले, कर्म आणि नो कर्म। कुणाकुणाला नो कर्म म्हटलं? दीपाली बाबी, नो कर्म कुणाकुणाला म्हटलं? या 4 शरीराला नो कर्म ही संज्ञा आहे आणि कर्मान शरीराला कर्म ही संज्ञा आहे। मग ते नो कर्म का म्हटलं त्याला? नो शब्द काय सांगे? नो शब्दाचे काय अर्थ केले प्रियंका बाबे? मग विपरीत हा अर्थ घेतला तर काय अर्थ केला तिथं? नो कर्माचं 4 शरीराला नो कर्म का म्हटलं? तर कर्माच्या उलट आहे। तर कर्म कसं आहे? आत्म्याच्या गुणांचा घात करतं, परंतु नो कर्म आत्म्याच्या गुणांचा डायरेक्ट घात करत नाही, म्हणून त्याला कर्माच्या उलट, म्हणून त्याला नो कर्म म्हटलं। किंवा कर्माला ईशत कशाचा अर्थ केला? ईशत अर्थ घेऊन काय अर्थ केला? किंचित म्हणजे काय करायचं? थोडं कर्म आहे म्हणजे कर्माला ते मदत करते, सहाय्यभूत आहे। कर्माला फल देण्यासाठी शरीर हे काय आहे? सहाय्यक आहे, म्हणून त्याला सुद्धा किंचित कर्म म्हटलं। समजा शत्रूला पण मदत करत असेल, कोणी मदत करत असेल, तो पण आपला शत्रूच होतो की नाही? आपल्या शत्रूला मदत करणारा तो आपला मित्र असतो का? तो पण शत्रूच असतो ना। तसे शरीर कुणाला मदत करते? कर्मान शरीराला म्हणजे कर्माला फल देण्यासाठी हे निमित्तभूत आहे, म्हणून नो कर्म सुद्धा काय आहे? ते कर्मासारखंच झालं, ते पण शत्रूच आहे, म्हणून त्याला पण काय म्हटलं? नो किंचित कर्म आहे म्हटलं। असे कालाल नव्हतं तुम्ही ऐकलं काय? तर कर्म नो कर्माचे असं 5 शरीराचे 2 मध्ये विभागणी केली आपण। नेहमी शास्त्रामध्ये शब्द ऐकतो, कर्म नो कर्मापासून मी भिन्न आहे, तर त्याला काय भावभाषण करायचं? तर नो कर्मा शब्दाचा अर्थ समजला तर आपल्याला त्याचं भावभाषण करता येते। या शरीरापासून मी भिन्न आहे नो कर्म म्हटलं की। कर्म म्हटलं की 8 कर्मांचा जो समूह आहे, कुठं आहे 8 कर्मांचा समूह? आपल्या सगळ्या आत्मप्रदेशावर आहे, त्याचंच आता सगळं वर्णन चाललंय। आपल्याजवळ आपली आत्म्याची किती इस्टेट आहे ते समयसार सांगतो, आणि इथं आल्यावर मिळवले किती आपण ते काय कोण सांगतं? हे कर्मकांड, जीवकांड कर्मकांड सांगतात। म्हणजे जीवकांड कर्मकांड आपल्या अशुद्ध निश्चयानं जीवाचं वर्णन करतात। म्हणजे पर्यायामध्ये काय काय ह्याने संयोग मिळवलेला आहे तो सगळं संयोगी धन सांगणारा हा जीवकांड कर्मकांड आहे, आणि मूळ आत्म्याची संपत्ती सांगणारा समयसार प्रवचनसार नियमसार हे ग्रंथ आहेत, म्हणून दोन्ही वाचायचे। दुसऱ्याने दिलं किती आणि आपलं आहे किती, दोन्ही कळायला पाहिजे ना आपल्याला। आपली मूळची संपत्ती काय आहे आणि दुसऱ्याने दिलेली किती आहे, माहेरून किती आणलं, सासरचं किती आहे, सगळं हे केलेलं असतं की नाही आपलं, आपणच घेतलेलं आहे। मग तेच सांगतात हे आता हे सगळं वरून तुम्ही म्हणाल कशाला शिकायचं? तर काय काय आहे आपल्याजवळ ते पण आपल्याला माहीत पाहिजे,
आणि मग ते आपल्यापासून भिन्न आहे. हे सगळं मला कशामुळे होतंय? हे सगळं आपल्याजवळ आहे अंतरंगामध्ये कर्मांश, त्याची प्रतीती व्हायला पाहिजे आपल्याला, जे त्याचं भावभासन की हे कर्म जे सांगायला लागलेत ना तेच आपल्या सगळ्या आत्मप्रदेशावर आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा जे काही फळ मिळायला लागलेलं आहे किंवा जे भाव होतात हे कुणामुळे होतात? तर ह्याच्या निमित्तात होतात. म्हणून ह्या सगळ्याच्या 5 शरीरांचं डिटेल माहिती सांगतात आता इथं आपल्याला. त्याचे किती समय प्रबोध मानतो वगैरे सगळं आता येते शिस्तीत. पुढं आता काय सांगितलं? मग त्याच्यावर हे सांगितले प्रदेश सांगितले 5 शरीरांचे. किती? प्रत्येक समयाला 5 शरीर तर एका वेळेला कुठल्या जीवाला असत नाहीत. 3 शरीर असतात. तर त्या 3 शरीरासाठी आहार वर्गणा आणि कर्मांवर्गणा हा जीव प्रत्येक समयाला ग्रहण करतो. मग किती ग्रहण करतो? त्याला काय म्हटलं? एका समयात जेवढं ग्रहण करतो त्याचं नाव काय दिलं? समयप्रबद्ध. आणि त्या एका समयप्रबद्धामध्ये परमाणू वेगवेगळे ग्रहण करत नाही, वर्गणा ग्रहण करतो. वर्गणा म्हणजे काय? परमाणूंचा ग्रुप आहे. तसे आता आपण लाडू बांधून ठेवता ना तुम्ही, ते पिठाचं तूप घालून शेकताय, त्याच्यात लाडू बांधताय, म्हणजे तो स्कंदच झाला ना लाडू म्हणजे. तसे ते सगळे कर्माचे लाडू आहेत तिथं सगळं आपल्याजवळ. म्हणजे ते कर्म परमाणूंच्या ग्रुप, त्यालाच वर्गणा म्हणायचं. जसं ते लाडू तसे इथं आपल्याजवळ काय आहे? वर्गणा. आणि त्या वर्गणाचा ग्रुप एवढ्या वर्गणा ग्रहण करतो प्रत्येक समयाला. तर काय सांगितलं तिथं? किती ग्रहण करतो एका समयामध्ये? एकच जण सांगायचं. अनंत पण त्याचं लिमिट सांगितलं अनंताच्या मध्ये पण. मिनल बाबी, किती समय प्रबद्धामध्ये किती वर्गणा असतात आणि एका वर्गणेमध्ये किती परमाणू असतात? अनंत भाग एवढे अनंतानंत परमाणू एका वर्गणेमध्ये, आणि तेवढ्याच वर्गणा एका समय प्रबद्धामध्ये. एवढ्या परमाणूंची एक वर्गणा आणि तेवढ्या वर्गणींचा एक समय प्रबद्ध. अभय राशीपेक्षा अनंत पट आणि सिद्ध राशीचा अनंत वाभाग एवढ्या अनंत परमाणूंची वर्गणा एक. आणि एवढ्या वर्गणा ज्यात 10 परमाणूंची एक वर्गणा आहे म्हणूया. मग अशा वर्गणा किती आहेत? समजा 10 आहेत किंवा त्याचं प्रमाण 20 माना, 20 वर्गणा. त्यांचा समूह काय झाला? एक समय प्रबद्ध. मग त्या सगळ्या वर्गणांचे परमाणू मिळून त्या समय प्रबद्धाचे झाले त्या ठिकाणी. म्हणजे 10 परमाणूंची एक वर्गणा. अशा वर्गणा किती आहेत एका समय प्रबद्धामध्ये? 20 आहेत. तर 10 गुणिले 20 केले आपण तर किती झाले? 200. तर एका समय प्रबद्धामधल्या परमाणूंची संख्या 200 झाली, परंतु वर्गणांची संख्या किती झाली? 20 झाली. आणि एका वर्गणीमध्ये परमाणू किती झाले? 10 झाले. असं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे. सगळं अनंत अनंतच. अनंत अनंत परमाणूंची एक वर्गणा आणि अनंत अनंत वर्गणांचा एक समय प्रबद्ध. आणि एक समय प्रबद्ध म्हणजे एवढे आपण वर्गणा प्रत्येक समयाला ग्रहण करतो. आता सुद्धा चालू आहे, माहित नाही आपल्याला ते. फक्त ते तिजोरीमध्ये किती साड्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये किती दागिने आहेत एवढंच माहित आहे आपल्याला. परंतु आपल्या ह्या आत्म्याच्या वर किती कर्म परमाणू आहेत, किती आहारवर्गण आहेत हे माहित नाही. तर ते सांगतात आता इथं आपल्याला. तर परमाणू आणि समय प्रबद्धांचं लक्षात आलं का? काय लक्षात आलं ना तर विचारा तिथल्या तिथं लगेच, म्हणजे तुम्हाला लगेच पुढचं लक्षात येईल. मागचं लक्षात आलं नाही की पुढचं काहीच लक्षात येणार नाही. समय प्रबद्ध कळालं का? समय प्रबद्ध प्रत्येक समयाला आता चालूच आहे ग्रहण करणं. कशामुळं ग्रहण करतो? योगामुळं. शिकतो का आपण? योग. हे समय प्रबद्ध ग्रहण करण्याची शक्ती कुणामध्ये? योगामध्ये आहे. आत्मप्रदेशांचं जे परिस्पंदन चालू आहे त्याच्यामध्येच ते कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची शक्ती आहे. मग किती नो कर्म ग्रहण करतो? तर प्रत्येक 3 समय प्रबद्ध आहेत आपल्याजवळ प्रत्येक समयाला. एक औदारिक शरीराचा, एक तेजस शरीराचा आणि एक कारमान शरीराचा. असे 3 समय प्रबद्ध तर आता प्रत्येक समयाला ग्रहण करणं चालूच आहे. हा आहार, कर्माहार आणि नो कर्माहार सांगितलं होतं, दोन्ही चालू आहे. आता त्याच्यानंतर त्याची अवगाहना सांगितली. किती अवगाहना सांगितली त्याची? अवगाहना म्हणजे काय? ते किती जागेत राहतात, त्याला आकाश प्रदेश किती लागले त्याला म्हणायचं अवगाहना.
तर एका समय प्रबंधाची अवगाहना किती सांगितली? हा, सगळ्यांनी सांगू नका, एकच. हा, तुम्ही सांगा का की भागलं. हा, तेवढी त्याची अवगाहना म्हणजे घणांगुलाचा असंख्यात्वा भाग सामान्यपणे म्हणणार. मग एका समय प्रबंधाची अवगाहना तेवढी आहे. मग वर्गणा त्याच्यापेक्षा छोटी आहे, मग त्याची अवगाहना त्याच्या असंख्यात पट कमी आहे. म्हणून त्याला पुन्हा सूच्यंगुलाचं पुसलं काय ते खालचं दाखवलं असतं. पुन्हा सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागानं आपण भागलं. आणि पुढच्या शरीरांची अवगाहना अजून त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. परमाणू किती आहेत औदारिकपेक्षा? वैक्रिकमध्ये असंख्यात पट, वैक्रिकपेक्षा आरकामध्ये असंख्यात पट, आरकपेक्षा तेजसमध्ये, मला माहित होतं म्हणून मी गप्पचले. आरकपेक्षा तेजसामध्ये किती पट आहेत? अनंत पट आहेत. असंख्यात पट नाही, अनंत पट आहेत. आणि तेजसापेक्षा कार्बनमध्ये शरीरामध्ये अनंत पट आहेत. परमाणूची संख्या जास्त आहे, परंतु अवगाहना कमी आहे त्याची. सूक्ष्म आहेत पुढचे शरीर सगळे. औदारिकपेक्षा वैक्रिकाची अवगाहना कमी, अवगाहनापेक्षा वैक्रिकपेक्षा आरकाच्या समय प्रबंधाची कमी. असंख्यात पट कमी, असंख्यात पट कमी. आणि असंख्यात पट कमी करण्यासाठी काय केलं? त्याला सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागानं भागलं. मग जेवढे भागार वाढतील तेवढी संख्या छोटी होत जाते ना. आता पुढं हा ते मध्ये एक त्यावेळेला तुम्हाला आपला कार्बन कायू कुठं असतो? विग्रह गतीमध्ये असतो सांगितलं होतं ना. एक प्रश्न आला होता काल सगळ्यांचा, म्हणजे तुमची पण शंका असेल तर तुम्हाला सगळ्यांनाच सांगावं की विग्रह गतीमध्ये कार्बन कायोग होतो. आणि त्याचे समय किती सांगितले? 1 समय किंवा 2 समय किंवा 3 समय. आणि त्याच्या गती कोणत्या सांगितल्या? येशू गती पहिली. त्याला समय लागत नाही, म्हणजे एका समय तो दुसरं शरीर धारण करतो, म्हणजे तिथं कार्बन कायोग नाही. दुसरं सांगितलं पाणीमुक्ता गती, म्हणजे 1 मोडासहित. दुसरी आहे लांगलिका, म्हणजे 2 मोडासहित. तिसरी आहे गोमूत्रिका. आता त्याची सांगता माझं राहून गेलं सांगणं. तिसरी गती कशी होते, ती 3 मोडा कशी होतात ते सांगितलं नाही तुम्हाला, तर त्याची शंका आली होती काल. मग कसं 3 मोडा कसे होतात? मला एकदा सांगितल्यासारखं वाटतंय. कसे होतात 3 मोडे? कधी होणार 3 मोडे? त्रस नाडीमध्ये कुठंही उत्पन्न होणारा त्रस जीव असेल त्याचे 3 मोडे होणारच नाहीत. कुठं पण जाऊ दे, 2 मोड्यामध्ये तो पोचतो. कारण कुठं पण बघा की तुम्ही सरळ जाणार, असं जाणार आणि असं जाणार, ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार का त्याचे? नाहीच. परंतु 3 मोडे कुणाला घ्यावं लागतात? तर त्रसनाडीच्या बाहेरचे ते निष्कुट क्षेत्र म्हणतात त्याला. असं जे काढलेलं आहे ना, आता ही मधली दर्शनाडी. आता आपण ही जाडी काढली नाही, जाडी काढलं तर मध्ये चौकोन असा 1 बाय 1 आणि 14 राजी उंच अशी येते ना ती दर्शनाडी. इथं आहे आपली दर्शनाडी. अशी खाली बघितलं तर ती अशी येते. ती सरळच येणार, ती असं वाकडी नाही येणार, परंतु इथंच राहू देत. आता तर हिथून कुठून पण आपल्याला उत्पन्न व्हायचं असेल तर समजा हिथं पाठीमागे जाडी यायची समजूया. इथं लोक कश होता की तुमचं इथून आता समजा इथं गेला, इथून इथं जायचं आहे, तर इथून सरळ जाईल आणि असं जाईल. 1 मोडाच घ्यावा लागला. आणि ज्या आत जाडीमध्ये जायचं असेल तर तिथं 1 मोडा घ्यावा लागणार. आत जाडीमध्ये सरळ रेषेमध्ये असं घेतला आणि 1 राहिला मोडा, आणि आत जाडीमध्ये जायचं असेल तर 2 मोडा. 3 मोडा घ्यायची काही गरजच लागत नाही. परंतु ज्यावेळेला हिथून ते इथं पोचायचंय समजा, तर हिथून तर इथं जाऊ शकत नाही, कारण की इथं मध्ये आलोकाकाशच आहे. इथं ते लोकाकाश आहे ना. हे मध्ये चालू झाले का? तिकडं काढले, हे काढले का? कुठं आहे? निघत नाही.
निघत नाही का? मला वाटलं निघतंय काय. हां हां, आता इथून म्हणजे इथं मध्ये त्रसनाडी आहे इथून. इथं आहे. आता तिथून पण समजणारच नाही तसं. आता ही त्रसनाडी आहे ही मध्ये काढलेली, म्हणजे हिथं ह्या मध्यभागामध्ये मध्ये येणार ती. मग त्या त्रसनाडीमध्ये कुठून पण जायचं असेल तर 2च मडे घ्यावे लागतात. आता इथून आपल्याला इथं जन्मायचं आहे, ह्याच्या आतमध्ये इथून इथं जन्मायचं आहे आपल्याला. तर कसं जावं लागणार? इथून आत यावं लागणार त्रसनाडीमध्ये. मग तसं सरळ येणार खाली. मग पुन्हा असं होणार, म्हणजे 2 मडे झाले आणि इथं आत जाणार. म्हणजे किती मडे लागले? 3 मडे लागले की नाही? म्हणून एक निष्कुट क्षेत्रातून दुसऱ्या निष्कुट क्षेत्रामध्ये, एक निष्कुट क्षेत्रातून दुसऱ्या निष्कुट क्षेत्रामध्ये कुठून पण इथं जन्म घ्यायचा असेल आणि त्या आत जाडीमध्ये, तर तिथं 3 मोडे होऊ शकतात, म्हणजे होतात. परंतु त्रसनाडीमध्ये कुठं पण जन्म घ्यायचा असेल तर तिथं 3 मोडे होत नाहीत. म्हणून कर्मांकायोग जो असतो विग्रहगतीमध्ये 3 समय, तो कुणाला असणार? एकेंद्रिय जीवालाच असणार. कारण एकेंद्रिय जीव ना, इथं बाहेर कोण असतंय? एकेंद्रिय जीवच आहे. त्रसनाडीमध्ये फक्त त्रस जीव आहेत, बाहेर सगळे एकेंद्रिय जीव आहेत. मग त्या एकेंद्रियातून एकेंद्रियामध्ये उत्पन्न होणारा जीव आहे, तर त्यालाच तेवढे 3 मोडे होतात. मग त्याचीच तेवढी कोणती गती होणार? ती गोमूत्रिका गती होणार. प्रश्न आया था तो इसलिए सबको बताया मैंने का. हाँ, वो 3 मोड़े का बताया नहीं था ना उस दिन, तो मोड़े बताए, 3 मोड़ा नहीं बताया था, तो इसलिए. तर आता पुढे आपला 249 गाथा आहे. हां हां हाँ, आहार यहाँ के अंतिम समय में यहाँ का आहार होगा. जब मरण होगा ना, उस समय यहाँ का आहार लिया उसने, और अगले समय में वैकृत शरीर देव में गया तो वैकृत शरीर का आहार चालू हो गया उसका. दूसरे ही समय में, मतलब एक समय बीच में नहीं रहा. 9वें समय में मरा तो 9वें समय में औदारिक शरीर का आहार होगा, और 10वें समय में वैकृत शरीर का आहार होगा. हाँ, वो उसी समय वो पहुंच भी गया और आहार भी ले लिया. हाँ, ऐसा हो सकता है. मतलब उसमें बीच में एक समय गैप नहीं पड़ेगा, ऐसा. इतना वो शीघ्र गति से वहाँ जाता है. हाँ 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 हाँ. तो उसी समय उसने आहार वर्गना भी ग्रहण कर ली. और आहार वर्गना ग्रहण करने के लिए बाहर है नहीं ना, उसके पास में ही है. कहाँ जाना है? सगळा स्टॉक आपल्या जवळच आहे. सगळे डब्बे. हां, काय झालं? हां हां, तिथं कशाला आहार सगळं सोडून चाललंय. तिथं तर सगळं सोडून चाललंय ना तो. सगळा नाश केला कर्म कर्माचा आणि मग सिद्ध झाले ते. हां, ते दार उघड जर हे नसेल. हा, एका निष्कुट क्षेत्रातून दुसऱ्या निष्कुट क्षेत्रामध्ये उत्पन्न होण्यासाठी तिथं 3 मोडे लागतात. हा, त्रसनाडीमध्ये नाही, दुसऱ्या निष्कुट क्षेत्रामध्ये पोहोचायचं असेल तर तिथून त्रसनाडीमध्ये सुद्धा 2 मोडेत काम होते. आता इथून इथं जन्मायचं, समजा इथून इथं आत जन्मायचं आहे, तर असं सरळ येणार आणि आत जाणार. 2च मोडेत काम होते तिथं. चला पुढे. अब 249 नंबर की 49 नंबरची गाथा आहे. आता इथं 20 रसोपचाराचं स्वरूप, म्हणजे ज्याच्यातून ह्या वर्गणा ग्रहण केले जातात ना, जो आपण समय प्रबद्ध ग्रहण करतो,
जे समय प्रबद्ध किंवा वर्गणा ग्रहण करतो, दरवाजा उघडा, तो उघडा लागल्यावर तर त्याचं नाव काय आहे? विस्र सोपचे. कारमान वर्गणा, आहार वर्गणाचे समय प्रबद्ध प्रत्येक समयाला ग्रहण करतो. तर कुठून ग्रहण करतो? बाहेरून आणतो का? बाहेर कुठं जायची गरज नाही, सगळं इथंच आहे. आणि ते ग्रहण करतो हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही प्रत्येक समयाला. तर लक्षात यायला लागलं का तुम्हाला? आम्ही कारमान समय प्रबद्ध ग्रहण करतोय, आहार वर्गणा ग्रहण करतोय, काही लक्षात येत नाही. सूक्ष्म आहेत ते सगळे. काय अवघडच आहे सगळं. जीवादोनंत गुणा पडी परमाणु मी विससोवचया. जीवेनय समवेदा एकेकं पडी समानाहु. बघा, आपल्या जवळ किती स्टॉक आहे ते सांगतात सगळा. तुमच्या घरात सगळं धान्य कोटारामध्ये भरलेलं असतंय, परंतु इथं आपल्या कोटारामध्ये काय काय भरलेलं आहे बघा. जीवादो अनंत गुणा. जीवांच्या पेक्षा म्हणजे जगामध्ये एकूण जीवांची जी संख्या आहे, किती संख्या आहे, किती जीव आहेत जगामध्ये? अनंत अनंत. तुम्ही द्विरूप वर्गधारा शिकला असाल तर त्याच्यामध्ये किती वर्गस्थान गेल्यानंतर अनंतानंत जी वर्गस्थान चालू झालं त्याच्यामध्ये किती वर्गस्थान गेल्यानंतर जीवराशी आलेली आहे, म्हणजे खूप मोठी अनंतानंत राशी आहे. आणि त्या जीवापेक्षा सुद्धा अनंतपट जेवढी जीवांची अनंतानंत संख्या आहे त्याला अनंतानं गुणायचं. एवढं काय आहे? प्रत्येक परमाणूवर, कर्माच्या आणि नो कर्माच्या प्रत्येक परमाणूवर एवढे विस्रसोपचे आहेत. तुम्ही म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की ते आहेत ते. जीवाचे प्रदेश आता लक्षात घ्या. जीवाचे प्रदेश किती आहेत? असंख्यात. किती असंख्यात? लोक आकाश प्रमाण एवढे असंख्यात. आणि एक जीवाचा प्रदेश, आपला कुठला तर एक प्रदेश घ्या, कुठं पण असलेला, त्या एका प्रदेशावर अनंतानंत कर्म परमाणू आणि अनंतानंत नो कर्म परमाणू आहेत. जे कर्मरूप झाले, नो कर्मरूप झाले, असे किती आहेत? जीवाच्या एकेका प्रदेशावर अनंतानंत आहेत. आणि त्या एका कर्म परमाणूवर आणि एक नो कर्म परमाणू त्याच्यावर विस्रसोपचे म्हणजे जे आपल्या जीवाशी संबद्ध नाहीत, अजून ते कर्मरूप झालेले नाहीत, नो कर्मरूप झालेले नाहीत. जसं ते डब्यातलं पीठ अजून ते भाकरी रूप झालेलं नाही. किती भरलेलं आहे? किंवा तुमच्या बॅरलमध्ये ज्वारी किती भरलेली आहे? तर तसं इथं सांगतात की एकेका प्रदेशावर अनंत कर्म परमाणू आणि एकेका कर्म परमाणूवर अनंतानंत विस्रसोपचे रे परमाणू की जे अजून पुढं होणार आहेत कर्मरूप, कर्मान वर्गणा रूप होणार. त्यातूनच आपण प्रत्येक समयाला समयप्रबद्ध ग्रहण करतो. आणि ते सगळे पूर्ण जीवाच्या प्रदेशावर भरलेले आहेत. तो विस्रसोपचे किती सांगितला? जीवराशी गुणिले अनंत. जीवराशीची संख्या आहे 16 आणि अनंत म्हणजे ख. संतुष्टी, जीवराशीची संतुष्टी किती आहे? 16 म्हटलं की समजायचं सर्व जीवराशी आहे. आणि ख म्हणजे किती? अनंत. तर त्या म्हणजे जीवराशीपेक्षा अनंतपट एवढे काय म्हणायचं याला? विस्रसोपचे रूप परमाणू. विस्रसोपचे
सोवचे म्हणजे तर विसरसा आदित्याची संधी पोट करूया उवचे विसरसा स्वभावत तो माईक खालीच ठेवाता त्या सध्या स्वभावाने जो समूह वचे म्हणजे समूह किंवा ढीग विस्र सोपचे याचा अर्थ की जे स्वभावानं कुणी आणलेलं नाहीये किंवा कुणामुळे नाहीये तर त्या आत्म्याच्या प्रदेशावर प्रत्येक कर्म नो कर्मानुप्रच्या प्रती एवढे विस्र सोपचे म्हणजे एवढे ते पुद्गल परमाणू आहेत. किती आहेत? प्रत्येक कर्म परमाणूवर जीवराशी गुणिले अनंत. आणि कुठं जीव जाईल कर्म आणि नो कर्माला घेऊन त्यावेळेला ते बरोबर असणारच. म्हणत इथून आपण शरीर सोडून दुसरीकडे गेलो मग आता कुठून ते वर्गना ग्रहण करायच्या बाहेरून कुठून आणायच्याच नाही. जवळ आहेत त्या जीवाच्या प्रदेशावरच हे सगळे कर्म परमाणू भरलेले आहेत. त्याचा जीवाशी संबंध नाहीये. ज्या वेळेला ते कर्मरूप परिणमतील त्यावेळेला काय झाला जीवाशी त्याच्याशी संबंध झाला. जे स्वभावानं ते स्थित आहेत त्या कर्म परमाणूवर किंवा नो कर्म परमाणूवर. एक एक कर्म परमाणू आणि विस्रसोपच्या एका बरोबर किती जीवराशी पट खूप सूक्ष्म पुद्गल परमाणू किती आहे अगदी सूक्ष्म आहे. आणि हे पण विस्रसोपचे किती सूक्ष्म आहेत. आता तुम्ही बघताय आता जे सायन्स शोध लावतो त्याला आपल्याला आश्चर्य वाटतंय की एवढी ती काय ते तुमची असते काय म्हणतात त्याला नाही त्याच्यात प्रवचन भरतं ते पेनड्राईव्ह मेमरी कार्ड किती असते छोडस आणि त्यात 100 प्रवचन 500 प्रवचन बसतात त्याच्यामध्ये. 1000 जीबीचं ते त्याच्यामध्ये तेवढी शक्ती असते. मग आपल्या वाटतं की एवढे कसं काय त्याच्यात मावते. आता काय सांगतात इथं एका कर्म परमाणूवर जीवराशीचे अनंत पट कर्म परमाणू एवढे मावू शकतात. कर्मान वर्गणा ज्या कच्च्या आहेत त्या. म्हणून हे सगळं सत्यता भासित आपल्याला कधी होईल जर हे शास्त्र शिकलं तर आपल्याला ते लक्षात येते सगळं. आणि सगळे आपले शास्त्र वाचूनच शास्त्रज्ञांनी शोध लावलेत. पहिल्यांदा कुणाला माहित नव्हतं की शब्द पकडू शकतो आपण. मग आपल्या तत्वसूत्रामध्ये तिथे सांगितलं की पुद्गलाचेच हे सगळे पर्याय आहेत शब्द बंध सूक्ष्म स्थौल्य संस्थान वगैरे. आणि ते वाचून मग फॉरेनर जे आहे त्यांनी शोध लावलेत सगळे. खरं आपण मात्र आपल्याला माहित नाही की आपल्याच घरात एवढं सगळं आहे. तर काय सांगतायत की विस्रसोपचे कशाला म्हटलं जे स्वभावानं आत्म्याच्या परिणामाच्या अपेक्षेनं नाही स्वभावानं जे कर्म नो कर्म होण्यासाठी योग्य असे जे परमाणू आहेत त्याला काय म्हटलेलं आहे विस्रसोपचे. आणि ते विस्रसोपचे एकेका कर्म आणि नो कर्म परमाणूवर जीवराशीपेक्षा अनंत पट आहेत. मग सगळे मिळून किती झाले बेरीज करा आता. तर सगळे मिळून कर्म परमाणू किती आहेत आपल्याजवळ पुढे येणार आहेत आज आपल्याला अजून सत्व काही कमी 1.5 गुणाहाणे गुणित समय प्रबद्ध. हे सगळे परिभाषा तुम्ही शिकलं की सगळं लक्षात येईल. आता पहिल्यांदा ऐकलं की वाटतं हे काय सांगतायत परंतु जसं जसं तुम्ही शिकाल ना तस तशी भाषा तुम्हाला बोलता येईल. तर काय सांगितलं की एकूण एका परमाणूवर गणित करतो का नाही आपण 1 रुपयाला 10 आंबे तर 10 रुपयाला किती तसं एका परमाणूवर एवढे विस्रसोपचे एका कर्म किंवा नो कर्म परमाणूवर एका कर्म परमाणूवर किती विस्रसोपचे एवढे ह्याला म्हणायचं फलराशी जीवराशी गुणिले अनंत. तर इच्छा राशी पुढे ठेवायचे त्याच्या पुढे येणार की एकूण किती कर्म परमाणू जीवाबरोबर
तर त्याची संख्या सांगितली. समय प्रबद्ध आता आपण बघितलं की नाही, त्या समय प्रबद्धाची संदृष्टी आहे स आणि असंख्यात जे एकूण संचित झालेले एका वेळेला ग्रहण करतो आणि एका वेळेला पण अनेक परमाणू आपण अनेक प्रकारचे समय प्रबद्ध आहेत, त्यातला उत्कृष्ट घेण्यासाठी समय प्रबद्ध गुणिले असंख्यात घेतलं आणि काही कमी दीड गुणाने. आता ह्याचं कसं येतं हे सगळं गणित येणार आहे पुढं आपल्याला. थोडं धैर्य ठेवून थोडं शांतीनं शिकत गेला की सगळं लक्षात येणार आहे. घाबरू नका, फक्त सांगायला मी समर्थ आहे, तुम्ही ऐकायला समर्थ व्हा फक्त. तर काय सांगतात, काही हे काही हे असते ना डॅश, ह्याला काही कमी म्हणायचं. ह्याचा अर्थ काय, काही कमी. ह्याला काय म्हणायचं, दीड गुणाने. आता दीड गुणाने कशी झाली तुम्हाला आता फक्त एवढं लक्षात ठेवा, आता शिकल्यानंतर पुढे लक्षात येईल. 12 8च्या दीड केलं त्याला, ते काय झालं 12 म्हणजे दीड गुणाने. आणि समय प्रबद्ध एवढे आपल्या जवळ आता सगळ्या आपल्या आत्म्याच्या प्रदेशावर एवढे कर्म परमाणू आहेत आता सध्या सगळ्यांच्या जवळ. कोणी त्याला अपवाद नाही. माताजी असू दे, महाराज असू देत, कोणी एकेंद्रिय असू दे की कोणी असू देत, सगळ्यांच्या जवळ एवढे कर्म परमाणू आता स्टॉक मध्ये आहेतच. आत्म्याच्या प्रदेशावरच आहेत सगळे. हा तेच की, संसारी जीवच की 13व्या गुणस्थाना 14व्या गुणस्थानापर्यंतच लावायचे. पुढे सिद्धांच्या जवळ तर सगळ्याचा नाश करूनच ते सिद्ध झालेत ना. त्यांच्याजवळ फक्त शुद्ध आत्मा आहे. आपल्याजवळ काय, आत्म्याला सोडून हे सगळं आहे म्हणून हे सगळं समजून घ्यायचं आणि शेवटी म्हणायचं हे माझं नाही, ह्याच्यापासून मी भिन्न आहे, सगळं शिकायचं. म्हणून काय सांगताय तिथं, काय लक्षात आलं? सजल सांगा काय सांगितलं. हां नाही तर एवढीच गाते सांगा. एकेका कर्म आणि नो कर्म परमाणूवर जीवराशीपेक्षा अनंतपट काय आहेत, विसरसोपचे आहेत कर्म परमाणू आहे. ते इथं सांगितलं नाही त्यांनी, पण मी सांगायला लागले की आत्म्याच्या प्रत्येक प्रदेशावर अनंत कर्म परमाणू आणि त्यातल्या एकेका कर्म परमाणूवर किती आहे, जीवराशीचे अनंतपट विसरसोपचे आहेत. आणि विसरसोपचे कशाला म्हणायचं, की जे स्वभावानं पुंजरूप आहेत. सम उपचय म्हणजे धिग म्हणा, समूह म्हणा, पुंज म्हणा, असे सगळे आहेत. ते अगदी सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला ते दिसत पण नाहीत. आता त्या विसरसोपचेचं वर्णन इथं केलं. मग ते काय सांगितलं की एकूण किती आहे ते काढायचं, त्याचं त्रैराशी करतोय आपण. एका परमाणूवर एवढे जीवराशीचे अनंतपट, तर सगळे कर्म परमाणू मिळून किती आहेत आपल्या आत्म्याच्या प्रदेशावर एवढे आहेत, म्हणजे अनंत अनंत आहेत. थोडक्यात काय म्हणायचं, अनंत अनंत आहेत. म्हणजे काही कमी दीड गुणा आणि गुणित समय प्रबद्ध, असं तुम्हाला लिहायचं असलं तर लिहून घ्या. काही कमी दीड गुण आणि गुणित समय प्रबद्ध प्रमाण. हे जर सगळं गणित पुढे बघायचं आपल्याला नंतर. त्याचा अर्थ काय, इकडून बोलायचं. काही कमी दीड गुण हानी आणि याला कशाने गुणलं, समय प्रबद्धाला गुणलं. काही कमी दीड गुण हानी गुणित समय प्रबद्ध, त्याची ही संदृष्टी सांगितली. एवढे कर्म परमाणू आणि एवढेच नो कर्म परमाणू आपल्या जवळ आहेत. हे सगळे हे शरीराचे नो कर्म परमाणू किती आहेत, एवढे आहेत. एवढे कसे येतात त्याचं सगळं पुढं वर्णन करणार आहेत. एवढे कसे राहतात आपल्याजवळ. प्रत्येक समाला एक एक समय प्रबद्ध आपण ग्रहण करतो. प्रत्येक समाला चालूच आहे जन्मापासून मरेपर्यंत ह्या शरीराचे, आणि अनादिकाळापासून आतापर्यंत कर्म शरीराचे प्रत्येक समाला समय प्रबद्ध ग्रहण करणं चालू आहे. कारण योग कधीच थांबलेला नाही, कारण योगाच्या निमित्तानंच हे कर्म परमाणू येतात. हा उवचय ईश्वर दोन्ही पण चालते, उपचय आणि उवचय दोन्ही पण चालते. ते उवचय बरोबर आहे, ते प्राकृत मध्ये म्हटले आणि त्याचाच मराठी किंवा संस्कृत करताना उपचय म्हटलं त्याला, बरोबर आहे.
विस्रसोवचे हे प्राकृतमध्ये शब्द आहे आणि विस्रसोपचे उपचे म्हणजे ढीक समूह असा अर्थ होतोय. पुढे जाऊया. तर ह्याचं करायचं त्रैराशिक. एकावर एवढे तर एवढ्यावर किती. जसं उदाहरण घेतलं आपण, एका परमाणूवर 100 आहेत. तर हे 50 आहेत समजा. ह्याच्यावर किती होणार, एकूण किती होणार असं आपण त्रैराशिक करतो ना. एका रुपयाला 100 आंबे आहेत म्हणा, किंवा आंब्यात 1 रुपयाला 100. पूर्वीच्या भाषेत गोळ्या वगैरे यायच्या ना, एका रुपयाला 100. एका कर्म परमाणू किंवा नोकर्म परमाणूवर जीवराशीचे अनंतपट. म्हणजे त्याला उदाहरण एक सांगण्यासाठी मी घेतलं तुम्हाला. उदाहरण म्हणून घेतलं. ते खोटं असते अंकगणित, परंतु एक उदाहरण समजण्यासाठी. तर 50 वर किती, तसं इथं एकावर एवढे, तर एवढ्या 1.5 गुण हानी गुणित समय प्रबोधावर किती, तर त्याला गुणायचं. म्हणजे एकूण पूर्ण आपल्या जीवावर असणारा विस्रसोपचाराचं प्रमाण निघतंय. आता इथं उदाहरण ते घेणार 5000 आपण. उदाहरण म्हणजे त्याचं हे काय सूत्र काय आहे, फळ राशी गुणिले इच्छा राशी. कधी पण हे घेतलं ना त्रैराशिक, त्याला असं ह्या सूत्र ठेवायचं, म्हणजे तिथं उत्तर येतंय. फळ राशीला इच्छा राशीनं गुणायचं आणि ह्या प्रमाण राशीनं भागायचं. जसं इथं उदाहरणामध्ये 100 गुणिले 50 आणि भागिले, तर इथं किती येणार उत्तर, 5000 येणार. तसं आता इथं आपलं वास्तविक गणितामध्ये आता हे सूत्राप्रमाणेच ठेवायचं. तिथं ह्या दोन्हीला गुणायचं. म्हणजे इथंच पुढे ठेवते मागं 16 ख. इथं काय गुणाकाराचं चिन्ह देत नाहीत, असंच ठेवायचं समोर. ह्या फलराशीनं हे इच्छा राशीला गुणलं म्हणजे समोर ठेवले आपण. आणि एकानं भागायचं आहे. एकानं भागलं तर उत्तर तेवढंच येणार. म्हणून किती आलं, इथं पुढं गुणलंय समजा त्याने, चालतं. इथं ठेवलं काय, इथं ठेवलं काय, 16 ख. म्हणजे जीवराशीची अनंतपट संख्या ही. म्हणजे एकूण आपल्या जीवाच्या प्रदेशांवर सगळे मिळून विस्रसोपचे एवढे आहेत. एका कर्माचे एवढे आणि एवढेच नोकर्माचे. विस्रसोपच्यांची संख्या पूर्ण आत्मप्रदेशावर मिळून किती झाले एकूण विस्रसोपचे, एका परमाणूवर एवढे. तर सगळ्या एका जीवाचे, एकेका प्रत्येक जीवाचे. तुम्ही म्हणून ते सगळं सूक्ष्म शिकलं ना, लक्षात येते की तिथं आता आपण ज्याला स्कंद, अंडर, पुलवी, आवाज ते शिकलो. त्यामध्ये एक स्कंद, त्याच्यामध्ये असंख्यात लोक प्रमाण अंडर, त्याच्यामध्ये आवाज, त्याच्यामध्ये पुलवी, असंख्यात आणि एकेका पुलवीमध्ये असंख्यात लोक प्रमाण निगोज शरीर आणि एकेका निगोज शरीरामध्ये अनंत जीव आणि त्या एकेका जीवामध्ये एवढे कर्म परमाणू, एवढे नो कर्म परमाणू, एवढे विस्रसोपचे. तर अनंत जीवांचे सगळे मिळून किती झाले, तेवढ्या जागेमध्ये ते बसतात. तेवढ्या निगोज शरीर एवढं छोटं आहे, त्या गणांगुलाचा असंख्यात्व भाग. चला, हे किती सूक्ष्मता आहे आपल्याला लक्षात येते. हे उत्तर आलेलं सांगितलं की पूर्ण जीवाच्या, एकेका जीवाच्या प्रदेशावर एवढे विस्रसोपचे कर्माचे आणि एवढेच विस्रसोपचे नो कर्माचे येणार. प्रत्येकाचे म्हणजे तेजस शरीराचे एवढे, अवधारिक शरीराचे एवढे आणि कार्मन शरीराचे, तिघांचे पण वेगवेगळे एवढे असणार. सगळे आत्मप्रदेशाचे आले ना. हे सगळ्या आत्मप्रदेशावर मिळून एवढे कर्म परमाणू आहेत. तर एकेकावर एवढे, तर त्याला गुणलं आपण, तर सगळ्या आत्मप्रदेशावरचे आले विस्रसोपचे. हे कर्माचे आले. असंच अवधारिक शरीराचे काढायचे, असेच तेजस शरीराचे काढायचे.
कुणाचं पण घेतलं तर चालतंय, फक्त तिथं समय प्रबोधामध्ये अंतर येणार. कर्मशराचं समय प्रबोध मोठा आहे आणि अवतारिकाचा छोटा आहे. हा, तिथं त्यांनी ते घेताना कर्म नो कर्म सगळंच घेतले सामान्य. हा, सामान्यपणे त्याच्यामध्ये अनंतामध्ये कमी जास्त होणार, परंतु जी सामान्य संख्या आहे ती तेवढी असणार. जीवराशीपेक्षा अनंत पटच येणार, परंतु सगळ्यांच्या मध्ये कमी जास्त पण असू शकते. कारण हे कर्म परमाणु हे समय प्रबद्ध आहे ना. हे जे आपलं जे सत्तेमध्ये ते सगळ्या जीवाजवळ समान नसतंय, कुणाकडे कमी कुणाकडे, परंतु ती सामान्य त्याचं जे वर्णन येणार ते असंच की काही कमी दीड गुण आणि गुणी समय प्रबद्ध. परंतु या समय प्रबद्धामध्ये सुद्धा जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत असंख्यात प्रकारचे भेद आहेत. कोणी जगन समय, कोणाचा योग थोडा असेल तर छोटा बांधेल, कुणाचा त्याच्यापेक्षा योग जास्त असेल तर जास्त बांधेल. सगळ्यात उत्कृष्ट योग झाला तो सगळ्यात जास्त बांधणार. तर त्या अनंतामध्ये फरक येणार, डिफरन्स आहे, परंतु ती संख्या मात्र कॉमन. आता जसं आपण 100 पण संख्यातच, 1000 पण संख्यात, लाख पण संख्यात, 1 अब्ज पण संख्यातच आहे, परंतु त्यामध्ये अंतर आहे की नाही प्रत्येकामध्ये, तसं अनंतामध्ये सुद्धा फरक येणार. पुढं तिसरं कुठलं हे काही कमी दीड गुण आणि गुणी समय प्रबद्ध गुणिले जीवराशी गुणिले अनंत. ते सांगितलं नाही, 16 म्हटलं की जीवराशी म्हणायचं, ख म्हटलं की अनंत म्हणायचं. तेवढं मोठं वाक्य लिहायचं वाचलं, एवढं छोटं दिल्यामुळं. म्हणून ही भाषा शिकलं की आपल्याला थोडक्यात लिहिता येते. गुणी समय प्रबद्ध गुणिले जीवराशी गुणिले अनंत. चला पुढे आता कर्म आणि नो कर्माचे उत्कृष्ट संचय. एकेका कर्माला एवढा आहे म्हणून सांगितलं, परंतु सगळ्यात जास्त उत्कृष्ट संचय. आता इथं जगात कशाची हे लागते, सगळ्यात मोठा श्रीमंत कोण आहे? सगळ्यांचं ते घेतात ना, काय तुमचं तो अंबानी आहे की आणखीन कोण होता अगोदर, ते मुंबईचा कुठल्या कंपनीचा होता की मालक, हां हां अंबानी झालं, त्याच्या अगोदर कोणतं दुसरं होतं, हां हां नाटा हां टाटा, हां टाटाचं. असं म्हणजे कोण आहे हे काढतो ना, तसं आता इथं कर्माच्या अपेक्षा धनी कोण आहे, ते सगळ्यात जास्त कर्म परमाणु कुणाजवळ आहेत ते काढतात इथं सगळं. तुमच्या भाषेत सांगितलं तर तुम्हाला समजणार म्हणून सांगायला लागले. उक्कसठी दिचारी मे सग उक्कस संचयो होदी पण देहाणम वरजो गादी सग सामग्गी सह्याणम. जोपर्यंत थांबायचं, पण देहाणम वरजो गादी सग सामग्गी सह्याणम. तिथं कुठं तिथं थांबत ना, तिथं पेन्सिलीनं खून करायचं आमचं, तुम्हाला परत म्हणायला सोपं जाते. जोपर्यंत थांबायचं. आता इथं सांगतात की सगळ्यात उत्कृष्ट कर्माचा संचय आणि नो कर्माचा संचय कधी होतो, कुणाला होतो, ते सांगतायत. संचय म्हणजे साठा. तर उत्कृष्ट स्थितीच्या शेवटच्या समयामध्ये, म्हणजे आता सांगितलं नाही, प्रत्येक समयामध्ये एक समय प्रबद्ध हा जीव त्या विश्रसोपचयमधून ग्रहण करतो. तो विश्रसोपचय आहे आपल्याजवळ, तो कर्म नो कर्मरूप नाही, त्यातूनच घेऊन प्रत्येक समयाला त्याला कर्मरूप आणि नो कर्मरूपानं, नो कर्माच्या विश्रसोपचयातून नो कर्म बनतंय आणि कर्मान वर्गणेच्या विश्रसोपचयातून
कर्मांवर कर्मावर कर्माचे विसरसोपचे आहेत, नो कर्मावर नो कर्म होण्यास योग्य असे विसरसोपचे आहेत. मग तिथं सगळ्यात उत्कृष्ट स्थिती, ज्या उत्कृष्ट स्थिती म्हणजे काय, प्रत्येक शरीराची जी उत्कृष्ट स्थिती आहे, आता ती पुढच्या ह्याच्यात सांगणार आहेत. प्रत्येक ह्याची उत्कृष्ट स्थिती किती आहे 252 गाथेमध्ये सांगतात आपल्याला. पुढच्या एक गाथा झाल्यावर तर त्या उत्कृष्ट स्थितीच्या शेवटच्या समयामध्ये आपापला उत्कृष्ट संचय होतो. अवतार शरीराची जी उत्कृष्ट स्थिती पुढे सांगणार आहे ती 3 पल्य, त्याचा ज्यावेळेला शेवटचा समय येईल त्याला सगळ्यात जास्त संचय होईल. परंतु कुणाला सांगतात की वर जोगादी सग सामग्री सह्यानम, तेवढं ज्यांची आयुष्य आहे समजा 3 पल्य, भोगभूमीतलं सगळ्यात उत्कृष्ट आयुष्य किती आहे 3 पल्य, तर सगळे 3 पल्यवाले जीवांना सगळ्यांनाच उत्कृष्ट संचय होणार नाही. सगळ्यात जास्त संचय कुणाला होईल, ती बाकीची सामग्री त्याच्यासाठी सुद्धा सांगितली सगळे. उत्कृष्ट योग असेल, पर्याप्त काळ जास्त असेल, आणखीन सगळे सामग्री सांगणार आहेत आपल्याला. तर ती सामग्री ज्याच्याजवळ त्यानं सहित जो आहे अशा जीवाला 5 शरीरवाल्यांना पनदेहाणम 5 शरीरांचं त्याच्या अंतिम समयामध्ये होणार. कारण का प्रत्येक समयामध्ये एक समय प्रबद्ध ग्रहण करणार. मग पहिल्या समयात होईल का जास्त, कारण एका समय प्रबद्ध झाला, दुसऱ्या समयात 2 झाले, तिसऱ्या समयात 3 झाले, ते पहिलं पण साठणार ना ते जवळ. प्रत्येक समयात एक ग्रहण करणार. मग सगळ्यात जास्त कुठं होणार, शेवटच्या समयात होणार ना. मरताना आपण शेवटच्या समयात सुद्धा ग्रहण करणार. त्याला पहिल्या जन्माच्या समयापासून ते मरेपर्यंत जेवढे समय प्रबद्ध ग्रहण केले ते सगळे असतात. त्यातलं फक्त काही जे निषेध म्हणतात ते वर्गना त्या खिरतात प्रत्येक समयाला, ते सगळे येणार आहेत पुढं. किती खिरतात, किती घेतो वगैरे सगळं सांगतात गणित आपल्याला. पण ते सामान्य लक्षात काय ठेवायचं इथं की त्या शरीराची जी उत्कृष्ट स्थिती आहे त्याच्या शेवटच्या समयामध्ये त्या शरीराचा उत्कृष्ट संचय होतो. शेवटच्या समयामध्ये सगळ्यात काय लक्षात आलं, प्रत्येक शरीराची जी उत्कृष्ट स्थिती आहे आणि त्याचं उत्कृष्ट स्थितीच्या शेवटचा समय ज्या वेळेला येईल त्यावेळेला तिथं उत्कृष्ट संचय होणार. परंतु सगळ्यांना होईल का, त्यासाठी सुद्धा काय पाहिजे, उत्कृष्ट योगादी सामग्रीनं जो सहित आहे. तुमचा लौकिकाचा नियम लक्षात घेऊया. पुन्हा जवळ जास्त बॅलन्स वाढणार, मिळवतोय जास्त, ज्याची मिळकत रोजची जास्त आहे आणि खर्च कमी करतो. एक लोक असतात ना कंजूस, सगळं साठवून ठेवतात. बँक बॅलन्स प्रत्येक महिन्याला जास्त काय करायचं, साठवून ठेवायचं आणि खर्च थोडासा करायचा. मग त्यांचं बँक बॅलन्स काय होणार, वाढणार. आणि मिळवणारा कमी आणि खर्च जास्त करणार, त्याचं बॅलन्स कमी होणार ना. तर इथं तीच युक्ती आहे. इथं पण युक्ती काय आहे, प्रत्येक उत्कृष्ट योग केला की काय होणार, समय प्रबद्ध मोठा ग्रहण करणार. कमी योग केला तर समय प्रबद्ध छोटा येणार, म्हणजे कमी परमाणू येणार. आणि जास्त योग असेल तर जास्त. ते परमाणू किती होतात प्रत्येक समयाला, किती ग्रहण करतो ते योग शक्तीवर अवलंबून आहे. नाही तसं काही नियम नाही त्याचा, योगाचा आणि कशाचा काही नियम नाही. तर योगाची शक्ती जशी असेल तसं ते समय प्रबद्ध ग्रहण करतो. म्हणून उत्कृष्ट योग सारखं करेल तर त्याच्याजवळ संचय काय होणार, जास्त होणार. आणि त्याचा कमी योग होईल त्याच्याजवळ संचय जास्त होणार नाही. आणि पूर्णचे जे आयुष्य असेल तर तेवढा काळपर्यंत तो समय प्रबद्ध ग्रहण करत राहील तर त्याच्याजवळ जास्त संचय होईल. आणि निर्जरा त्याची कमी होते, कमी झडते. जास्त ते पुढे सगळे येणार आहे त्याच्यामध्ये. जास्त काय करत नाही, जास्त बोलत नाही, मौन धारण करत तुमच्यासारखं. आमची प्रियंका बडबड बडबड करते, सगळ्यात जास्त निर्जरा झडून जाते त्यांची. आणि तुमचं सगळं बॅलन्स साठून राहते. संक्लेश कमी असतील किंवा जास्त हे करत नाही, त्याचे परमाणू जास्त झडत नाहीत, ते जास्त संचित राहणार. आणि जास्त वचन योगाचे काय, मनोयोगाचे काय जास्त करेल तर तिथं
परमाणूची निर्जरा जास्त होते. आणि जास्त आपण समजा धडधड कर ना, काहीतरी आपल्याला भीती वगैरे असेल तर त्यावेळेला आपण धडधड करतो, तर ते जास्त परमाणू फिरतात त्यावेळेला. म्हणून हे सगळं कमी, नख वगैरे काढले नाहीत, हे सगळे पुढं कारण देणार, ते पुढे आपण बघूया. फक्त तिथं आदिवरून हे सगळं घ्यायचंय. उत्कृष्ट योगाधिकाच्या सामग्रीनं सहित जो जीव आहे, त्या 5 शरीरवाल्या जीवांना उत्कृष्ट स्थितीच्या शेवटच्या समयामध्ये उत्कृष्ट संचय होतो. आता बँक बॅलन्स कोणाचा वाढते कळाला. आता पुढं जाऊया, एक 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 सांगतात आजच्या आपला हळूहळू. आता पुढं माधवचंद्र त्रैविद्य देव उत्कृष्ट संचय सामग्री विशेष सांगतात 251 मध्ये. आवासयाहु भव धावुस्तम जोग संकिले सोय ओ कट्टुकट्टणयम छच्चेदे गुणिदकं मौसे आवासयाहु भव धावु संजोग संकिले सोय ओ कट्टुकट्टणयम छच्चेदे गुणिदकं. पहिला सांगितलं ती उत्कृष्ट संचयाची सामग्री सांगितली. इथं कुणाला उत्कृष्ट संचय होतो तर त्याची कारणं सांगितलेली आहेत. की पहिल्यांदा सांगितलं गुणित कम्मौसे शब्द आहे बघा शेवटी. 2 प्रकारचे जीव असतात, एक शपित कर्मांशिक आणि एक गुणित कर्मांशिक, असे नाव तुम्ही शास्त्रामध्ये ऐकलं असेल. तर त्यातला गुणित कर्मांशिक वाला जीव म्हणजे त्याच्याजवळ सत्व जे आहे सगळ्यात जास्त असतंय, त्याला म्हणायचं गुणित कर्मांशिक. त्याचं पुन्हा लक्षण विस्तारण आहे, परंतु आता थोडक्यात एवढं लक्षात घ्या. जास्त ज्याच्याजवळ कर्म परमाणूंचा संचय जास्त आहे तो कोण जीव आहे, गुणित कर्मांशिक. आणि ज्याजवळ जर कमी असतो, त्याजवळ सूक्ष्म एकेंद्रियामध्ये वगैरे जास्त काळ राहतो, त्याच्याजवळ कमी 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 येतंय, त्यामुळे कमी असतंय, त्याला म्हणायचं क्षपित कर्मांशिक. हे थोडक्यात सांगितलं तुम्हाला, हे जर पूर्ण विस्तारण मोठं लक्षण आहे. तर त्या गुणित कर्मांशिक जीवामध्ये आवसयाहू छच्चेदे सांगितलं. 6 आवश्यक आहेत. आवास म्हणजे आवश्यक, ते संचय होण्यासाठी 6 आवश्यक सांगतात. पहिलं सांगितलंय भवाद्धा. भव म्हणजे पर्याप्त भव आणि अपर्याप्त भव. अपर्याप्त भव समजा घेतला, लब्ध पर्याप्त झाला, तर त्या जीवाची शक्ती खूप कमी असते, कारण पर्याप्तीच पूर्ण होत नाही, तर त्यांचा योग कसा असतो, खूप अल्प असतो. त्यामुळं तो कोणते भाव जास्त धारण करतो त्याच्यावर त्याचा संचय अवलंबून असतो. अपर्याप्त भाव जास्त घेतले तर तिथं संचय कमी होणार. म्हणून अपर्याप्त भाव कमी आणि पर्याप्त भाव जास्त असतील तर काय होणार, संचय जास्त होणार. म्हणून पहिलं कारण काय सांगितलं, भवाचा काळ कोणता आहे. दुसरं सांगितलं आयुष्य, किती आयुष्य धारण केलं त्याने, त्याच्यावर किंवा आयुष्य कोणत्या ह्याच्यानं बांधतो वगैरे. नाही बांधायचं इथं कर्मांमध्ये येणार नाही. ते कर्मन शरीर के लिए वो आएगा कि किस योग के द्वारा आयु बांधे उसने. उत्कृष्ट योग के द्वारा बांधेगा तो वो उत्कृष्ट संचय नहीं होता है. जगन योग में बांधता है तो कर्म का संचय ज्यादा होता है. ऐसा वो प्रत्येक शरीरासाठी थोडं वेगवेगळं आहे. ह्या 4 शरीरासाठी जरा वेगळं आहे, परंतु फक्त आता कारण लक्षात घ्या तुम्ही. की एक सांगितलं की भव, दुसरं सांगितलं आयुष्य, तिसरं सांगितलं योग, कमी जास्त योग, हे कारण आहे तिथं. उत्कृष्ट योग जास्त संचयासाठी कारण आहे आणि जगन योग असेल तर संचय कमी होणार. संक्लेश, कारण त्या संक्लेशामुळे काय होतं, अपकर्षण आणि उत्कर्षण होतंय. अपकर्षण उत्कर्षण पुढे घेतात पुन्हा. संक्लेश आणि अपकर्षण आणि उत्कर्षण असे 2 घेतलेत. म्हणजे कर्मांश शरीरासाठी उत्कर्षण जास्त व्हायला पाहिजे आणि अपकर्षण कमी व्हायला पाहिजे. अपकर्षण केलं तर काय होते, वरचे परमाणू खाली येतात खालच्या स्थितीमध्ये,
मग ते झडून जाणार ना. आणि उत्कर्षण झालं तर काय होणार? आता तुम्ही हे पूर्ण झाला तुमचा हप्ता ठेवला 1 वर्षासाठी डिपॉझिट, पूर्ण झाल्यावर काय करणार तुम्ही परत? आणि वाढवून ठेवली अनेक वर्ष, पुन्हा आणि वाढवला अनेक वर्ष, मग काय होणार? 5-10 वर्षामध्ये ते बॅलन्स तुमचा वाढत जाणार ना. तसे कर्म जे बांधले आणि ते उदयाला आलं नाही, त्याचं उत्कर्षण करत राहिला पुढं पुढं पुढं, तर ते शेवटच्या समयात ज्या वेळेला संचय होईल आपला, त्याला जास्त होईल ना. आणि ते अपकर्षण केलं तर काय होणार? लवकर उदयाला येणार, ते झडून जाणार, निघून जाणार. तिथं शेवटच्या समयात संचय त्याचा दिसणार नाही. म्हणून अपकर्षण कमी आणि उत्कर्षण जास्त, ह्या असं अधिक संचय करणे केले. मग ते खालच्याने शेकानं विरळ करतोय आणि वरच्याने शेकानं वाढवतोय, असं त्याचं सांगतात. म्हणून हे 6 आवश्यक सांगितले. कोणते 6 आवश्यक सांगितले? भवाद्धा म्हणजे भवाचा काळ, आयुष्य, योग, संक्लेश, अपकर्षण आणि उत्कर्षण. आता याच्यामध्ये थोडासा फरक पण आहे त्याच्यामध्ये धवलामध्ये, परंतु आता आपल्याला सामान्य चालले त्यामुळे राहू देतात असंच. तर ही 6 कारणं आवश्यक सांगितलेली आहेत. आता त्यापैकी आता पहिलं उत्कृष्ट स्थिती म्हणजे भवाची किंवा त्या शरीराची उत्कृष्ट स्थिती असेल तर तिथं उत्कृष्ट संचय होणार ना. मग प्रत्येक शरीराची उत्कृष्ट स्थिती किती आहे ते सांगतात पुढच्या ह्याच्यामध्ये. खरं आपलं काय झालं, वेळ झाला की वेळ झाला, संपला. तर वो भव में लेते पर्याप्त भव और अपर्याप्त भव ऐसा लेते हैं. और आयु में वो लेना है कि आयु किस योग के द्वारा बांधी. आयु का बंध जब जब करता है तब तक जगन योग के द्वारा करता है. उत्कृष्ट योग के द्वारा करेगा तो कर्म की हानि होती है, ऐसा वो है वो आयुष्य का. इसमें वो थोड़ा अलग है, वो अपकर्षण उत्कर्षण ऐसा अलग नहीं, ये संश्लेष वो अलग नहीं दिया है. और शरीर के निमित्त से भी फर्क है थोड़ा. औदारिक आदि शरीर के लिए थोड़ा अलग है और कर्मण शरीर के लिए थोड़ा अलग है. हाँ, उसमें उत्कर्षण अपकर्षण नहीं होता अवदार शरीर में, इसलिए उसके लिए अपकर्षण उत्कर्षण नहीं आता है. कार्मण शरीर के लिए आता है. किसका? हाँ, सत्ता में मतलब वो झड़ जाएंगे ना उस समय, अंतिम समय में पूरा झड़ेगा ना. अवदार शरीर छोड़कर ही मर के ही जाएगा ना, तो अवदार शरीर इधर पूरा छूट जाएगा ना अंतिम समय में. सगळे येणार आहेत आता पुढे. खूप छान छान आपल्या लक्षात नवीन नवीन माहिती तिथं येणार आहे सगळे, की कसं हा जीव जन्मापासून कसं ग्रहण करतो, किती निर्जरा होते प्रत्येक समयाला ते सांगतात. पुढं नाही, आत्ता हे शरीर आहे ना अवदारी शरीर, ह्याचा संचय बघायचा. मग आपल्या जन्माच्या पहिल्या समयापासून ते अंतिम समयापर्यंत सगळे साठणार ना तिथं. त्यातली झडून पण चाललेत, परंतु सगळे झडत नाहीत. एकेकामध्ये एकेका समयामध्ये एकेकच त्यातला निषेक झडतोय. कशी निषेक रचना होते ते सगळं सांगणार आहेत. पुन्हा आता 253 गाथा येणार आहे ना, पूर्ण त्याची रचना सांगणार की आपण जे समय प्रबोध ग्रहण केला ते कसं त्याचं नाना गुणहानीमध्ये वाटणी होते, ते सगळं सांगतात. हे शरीर अवदारी शरीर एकाच भावातलं येणार आणि कार्मन शरीर हा अनेक भावांपासून चालू आहे. त्याची 70 कोडाकोडी सागर स्थिती आहे, तर त्याच्या पहिल्या समयापासून घ्यायचं आपण. त्याच्यात अनेक भाव होणार. 70 कोडाकोडी सागरामध्ये एक भाव येणार नाही, असंख्यात भाव होणार आपले. जाना हा मी शरीरापासून भिन्न अशरीरी चैतन्यमय ज्ञान शरीरी आहे. हे दिसणारे औदारिक शरीर मी नाही. यामध्ये अंतरंगामध्ये असणारे जे ज्ञानमय शरीर आहे किंवा ज्ञानमय प्रदेश आहेत तो मी आहे. अमूर्तिक असंख्यात प्रदेश चैतन्यमय आहेत
ते शरीरापासून भिन्नच आहेत. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध एको ध्रुव विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो